चेंबूर शंकर देऊळ येथे असलेल्या आणिक गाव मनपा हिंदी स्कूलमध्ये तब्बल 16 शाळेतील विद्यार्थी त्यांना फूड पॉयझन झाले। ही सुमारे घटना सकाळी 9 वाजता आणिक गाव मनपा हिंदी स्कूल येथे झाली। त्यानंतर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना शताब्दी रुग्णालयात येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे। विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंता देखील खूप वाढलेली आहे। शताब्दी रुग्णालयामधील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सुनील पाकले यांनी विद्यार्थिनींची पाहणी देखील केली आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सुनील पाकले यांनी सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत असं देखील सांगितलं आहे। त्याचवेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील घटनास्थळी उपस्थित होते। जवळजवळ 16 ते 17 मुलांना खाण्यातून विषबाधा झाला आहे। मला हॉस्पिटलमधूनच एक पेशंट आला होता, एक हॉस्पिटलला OPDला, तिथून मला फोन आला की असं शाळेच्या मुलांना विषबाधा झालेला आहे। आणि मग मी तसंच इकडे आल्यानंतर माहिती घेतली तर आमच्या स्थानिक नगरसेविका आहेत तिथे, त्यांच्या आणिक गाव वार्डला निधी शिंदेच्या वार्डमधल्या मुलांना इकडे आणलेलं आहे, त्यांना ॲडमिट केलेलं आहे। 16-17 मुलं त्यांनी आता निरीक्षणाखाली ठेवलेली आहेत आणि बाकीच्या सर्व मुलांनी ज्यांनी खिचडी खाल्ली आहे, ज्यांनी सकाळी आहार घेतला असेल तर त्यांची सगळ्यांची तपासणी करायला हॉस्पिटलचं एक पथक तिकडे रवाना झालेलं आहे। संबंधित शाळेचे मुख्याध्यापिका पण इथे पोचलेले आहेत। तर त्यांची माहिती घेतली असता असं समजलं की त्यांनी आधीसुद्धा संस्थेला वॉर्निंग दिली होती। तर ती संस्था कोण आहे, काय आहे, तर ती एज्युकेशन डिपार्टमेंट माहिती घेईल आणि का घडलं, कशा प्रकारे घडलं, कारण उन्हाळा पण भरपूर आहे, तापाच्या केसेस पण भरपूर वाढलेले आहेत आणि अशा वेळेस जर अशी एखादी घटना जर झाली आणि तिच्याकडे जर दुर्लक्ष झालं तर यदाकदाचित आज देव न करो ती मुलं सगळी सुखरूप आहेत, बाकीची पण मुलं तपासणीत सगळे सुखरूप होतील। पण अशा घटना जर वारंवार घडत असतील तर आज मुंबई महापालिकेत काय चाललं आहे नक्की, म्हणजे अशी परिस्थिती झाली आहे की यथा राजा तथा प्रजा, कोणी उठतंय, काही करतंय आणि त्यामुळे निवडणुका पण झालेल्या नाही। प्रशासनाचा अनगोदी कारभार आहे आणि त्या कारभारावर आता स्थानिक नगरसेविका आणि आमचे माननीय विभाग प्रमुखांनी सुद्धा त्या सदर संस्थेवर केस घ्यायला सांगितलेलं आहे। योग्य तो तपास झाला पाहिजे, झालेल्या घटनेला जाब विचारणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि त्याच्यातून सत्यता बाहेर येणं हे सुद्धा तेवढंच आहे। त्यामुळे त्या सदर संस्थेवर केस घेऊन तशी चौकशी करण्यात यावी। डॉक्टरांची प्रतिक्रिया, त्यांनी पटापट मुलांना तपासण्या घेतल्या, मुलांना पटकन तिथे मिळाली, त्यांना मुलांना ऑब्झर्वरमध्ये ठेवलं आहे त्यांनी। त्यामुळे 24 तास मुलं आमच्या ताब्यात, कारण लहान मुलं आहेत, साईड इफेक्ट्ससुद्धा किंवा जास्ती उलटी झाली तर त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा त्या मुलांना आपल्या देखरेखीखाली 24 तास इथे ॲडमिट करून घेतलेलं आहे। 16 मी म्हटलं ना, 16 मुलांना बाधा झालेली आहे आणि त्यांच्या तपासण्या करून त्यांना ॲडमिट करून घेतलेलं आहे। बाकीची माहिती तुम्हाला त्या मुख्याध्यापिका पण देतील, तुम्हाला हॉस्पिटलचे डॉक्टर देतील। पण माझा तर या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि या घटनेवर कायद्याने चौकशी झाली पाहिजे, नाहीतर अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने विभाग प्रमुखाच्या नेतृत्वाखाली शाळेच्या मुख्याध्यापकांवर आंदोलन छेडलं जाईल। सकाळी मी ज्यावेळेला आमचे शाखा प्रमुख विजय नागावकर यांना फोन केला, त्यांनी मला माहिती दिली की बाबा शाळेतल्या मुलांना फूड पॉयझन झालं आहे आणि त्यांना ते तपासणीसाठी ते पुढच्या उपचारासाठी शताब्दी हॉस्पिटलला पाठवित आहेत। आमच्या शाखा प्रमुखांनी आमच्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन मग त्यांना इथल्या स्थानिकांच्या मदतीने व्हेकल्स ज्या मिळतील, प्रायव्हेट कार, रिक्षाने इथे या ठिकाणी आणून त्यांना उपचार देण्याचा प्रयत्न केला। लगेच डीन आपले आहेत डॉक्टर पाकळे यांच्याशी निधी शिंदे बोलून त्यांना पण आगाऊ माहिती शाळेकडनं आली होती। साधारण 16 विद्यार्थी या ठिकाणी त्यांची यादी त्यांच्याकडे आली होती। आता या ठिकाणी सर्व उपचार जो आहे त्यांचा प्राथमिक उपचार हा डॉक्टरांनी केलेला आहे, आउट ऑफ डेंजर्स आहेत आणि पुढे त्यांना अंडर ऑब्झर्वेशन कदाचित आज 5-6 तास ठेवतील किंवा रात्रभर ठेवतील आणि त्यांना मग नंतर ते सर विषबाधा जी झालेली आहे ते खिचडी जे अन्न पुरवतात त्याच्यावर तुम्ही काय कारवाईची मागणी करणार? 100% आता ती कारवाई होणारच आहे। आता ती अनेकांना दिली गेली आणि त्यातील
मर्यादित मुलांनाच झाली, बाकीच्यांना काही झालं नाही असं अजून तरी कळतं आहे. परंतु तरीसुद्धा सर्वच विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी आमचे सर्व अनिल पाटणकर, अंजली नाईक, निधी शिंदे आमच्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी आता तिथे टीम गेलेली आहे. ते सर आणि पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये येतात. RCF पोलिसांनी केस घेतलं पाहिजे त्याच्यावर काय तुम्ही आणि बघा याच्यामध्ये कशामुळे झालं, काय झालं, कारण पुढे जर आपल्याला घटना जर टाळायच्या असतील तर त्याच्या मुळाशी आपल्याला जावं लागेल. त्याच्यामुळे आता यांनी चौकशी समिती नेमून की बाबा ही घटना जी घडलेली आहे, हे फूड पॉयझन झालं आहे, याच्या पाठीमागची कारणं काय, याच्यामागे जे पुरवठा करणारे कंत्राटदार आहेत ते दोषी जर आहेत तर त्यांच्यावर ताबडतोब तात्काळ कारवाई मुंबई महानगरपालिकेने केली पाहिजे. परंतु सध्या काय झालं आहे, प्रत्येक ठिकाणी साशंकता वाढत चालली आहे. कारण काय झालं, मिंदे सरकार जोपर्यंत जेव्हापासून आलेलं आहे हे प्रशासन बघतंय ना. पूर्वी कसे आमचे नगरसेवक होते, सातत्याने ते जात होते, लोकांमध्ये फिरत होते, जर काही तक्रारी होत्या त्या महापालिकेमध्ये ते मांडत होते. आता ती काही व्यवस्था संपूर्ण या लोकांनी कोलमडूनच टाकलेली आहे. म्हणजे हे मिंदे आल्यापासून यांना काय लोकशाहीशी काय देणं घेणं नाही आहे, यांना फक्त पैसे कमवायचे आहेत. आणि सगळीकडेच दिसतं ना, ज्या ठिकाणी आता तुम्ही बघत असाल की औषध पुरवठा नाही आहे पुरेसा प्रत्येक रुग्णालयामध्ये. आता आम्ही सगळीकडे फिरतो आहे उद्धवसाहेबांच्या आदेशानंतर, आणि ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आम्ही आता दबाव टाकला आहे आमच्या संघटनेच्या पद्धतीने. परंतु प्रशासनाचा जो दबाव पाहिजे, प्रशासनाचा अंकुश नाही आहे. फक्त प्रशासन आणि हे मिंदे सरकारचे जे काही मंत्री संत्री बसले आहेत त्यांना फक्त आणि फक्त लुटायचं आहे, तेवढंच काम चाललं आहे. एवढं मी आता बोलू शकतो. आणि ह्या घटनेच्या बाबतीत फक्त एवढंच सांगेन की महत्त्वाचं म्हणजे मुलांची सुरक्षितता, आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वजण पाठपुरावा करू. याच्यामध्ये दोषी कोण आहे, काय आहे, याची कारणं ही समोर आली पाहिजेत आणि त्या पद्धतीने त्याच्यावर कारवाईही झालीच पाहिजे. याच्यावर आमचं सर्वांचं एकमत आहे. काय आम्हाला जशी माहिती मिळाली, आम्ही ताबडतोब ह्या घटनेची माहिती घेतली. शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही तुरंत माहिती घेतली. आणि आता आपण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर जे डॉक्टर पाकळे आहेत त्यांच्याशी पण बोललो. मुलांची चौकशी केलेली आहे. मुलं सगळी स्टेबल आहेत. त्यांना प्राथमिक उपचार देऊन आता परत पुढच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी त्यांना ॲडमिट करून घेतलेलं आहे. मुलं सगळी जरी स्टेबल असली तरी अजूनसुद्धा काही त्रास होऊ नये म्हणून त्यांना एक 24 तास अंडर ऑब्झर्वेशन इथे ठेवणार आहेत की ह्या 24 तासामध्ये तरी त्यांना काय होत नाही आहे का. त्यानंतर आपण इतर मुलांनी देखील ह्या जो मध्यान्नाचा खाऊ आहे तो खाल्लेला आहे. परंतु 16च मुलांना बाधा झालेली असली तरी पण बाकीच्या मुलांचं देखील आरोग्याच्या दृष्टीने आपण त्यांचे देखील इन्व्हेस्टिगेशन करण्याची सूचना दिली आहे. आणि तशा पद्धतीने हॉस्पिटलमधून एक टीम आपल्या अनेक गावच्या शाळेमध्ये गेलेली आहे. तिकडे देखील आता आम्ही जाणारच आहोत. पुढे सातत्याने म्हणजे बऱ्याच वेळेला आपण अशा प्रकारचे प्रकार बघत असतो, अशा प्रकारची घटना घडत असतात. तर अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून सखोल चौकशी होणं, ह्या घटनेची सखोल चौकशी होणं अशी आमची स्थानिक नगरसेविका म्हणून माझी मागणी असणार आहे. आणखीन सखोल चौकशी केल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याची देखील मागणी केलेली आहे. मुलांचं भविष्य आणि आरोग्य लक्षात घेता अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने देखील ठोस पावलं उचलावी अशी आमची मागणी असणार आहे. डॉक्टरांनी काय आश्वासन दिलं आहे तर डॉक्टरांशी आपण बोलूया. डॉक्टर त्यांचं काम करत आहेत. मुलं सगळीच्या सगळी स्टेबल आहेत. आम्ही स्वतः पाहिलेली आहेत. अंडर ऑब्झर्वेशनसाठी आता ठेवलेली आहेत. कारण की पुन्हा आता जरी त्यांना काही त्रास होत नसेल तरी पुढे येणाऱ्या 24 तासामध्ये जर काही त्रास झाला नाही त्यांना तर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल असं आपलं प्राथमिक डॉक्टरांशी बोलणं झालेलं आहे. आणि इतर मुलांचं देखील जसं सांगितल्याप्रमाणे स्कॅनिंग करायला शाळेमध्ये एक टीम गेलेली आहे. धन्यवाद. आणि गाव शंकरदेऊळ येथील जी बृहन्मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना आपण मोफत अल्पोपहार देतो शाळेतून. आणि ही परंपरा बऱ्याच वर्षापासूनची आहे. आणि ह्या संस्था आहेत, काही अशा संस्था त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं जातं. तर त्याच प्रकारची ही एक संस्था आहे आणि या संस्थेला जवळजवळ 3000 विद्यार्थ्यांसाठी जेवण वाटपाचं टेंडर मिळालेलं आहे. आणि गावची जी शाळा आहे तिथे हिंदी मीडियमचे विद्यार्थी 200 आणि इतर 100 असे 300-350 विद्यार्थी त्या शाळेत आहेत. आणि अचानकपणे 9:30 वाजता जेव्हा या मुलांना जेवण एका विशिष्ट डब्यातून दिलं आणि 15 ते 20 मिनटातच त्या मुलांना म्हणजे पोटात दुखायला लागलं आणि उलटीसारखं झालं. मग शाळेतल्या शिक्षकांनी त्यांना अयोध्यानगरची जे आरोग्य केंद्र आहे
तिथे डॉक्टर तानाजी यांच्याकडे लगेच विद्यार्थ्यांना घेऊन आले. त्यांनी फर्स्ट प्रायोरिटीवरती त्यांना ट्रीटमेंट दिली आणि लगेच जी 16 मुलं आहेत त्यांना आपल्या शताब्दी गोवंडी येथील जी शताब्दी हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट करून घेतलं. त्यांचं एक्सरे काढले, परत पुन्हा ज्या ब्लड टेस्ट वगैरे सगळ्या केल्या. बरेच मुलं सगळे स्टेबल आहेत. 250 ते 300 विद्यार्थ्यांना दिलं, त्यापैकी फक्त 16-17 विद्यार्थ्यांना हा फूड पॉयझनिंगसारखा प्रकार घडला आहे. तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन आता चालू आहे. संबंधित सर्व सूत्रांना आम्ही कळवलेलं आहे आणि योग्य ती कारवाई जर काय आढळलं तर त्या पद्धतीची कारवाई आपण त्या संस्थेवर नक्कीच घेऊ, यात काही शंका नाही. आज सकाळी साधारण 9:50च्या दरम्यान आणिकगाव म्युन्सिपल स्कूल येथे मिड डे मील देण्यात आलं. 180 जणांना टोटल शाळेमध्ये देण्यात आलं. त्यापैकी 6वी आणि 7वीच्या मुलांना साधारण अर्ध्या तासाने म्हणजे 9:20 9:25च्या दरम्यान त्यांना घशात दुखणं, पोटात दुखणं किंवा उलटी होणं असे काही त्रास चालू झाले. तर लगेचच आम्हाला फोन आला. आम्ही कॅज्युलिटीमध्ये पटापट सगळी व्यवस्था केली. मुलं आणण्यात आली कॅज्युलिटीमध्ये. 16 मुलं आमच्या कॅज्युलिटीमध्ये आली. त्यातली बरीचशी मुलं, सगळी मुलं 14 मुलं स्टेबल होती. फक्त 2च मुलं थोडीशी ड्राउझी होती. त्यांना RT म्हणजे नेझोगॅस्ट्रिक ट्यूब टाकलं, त्यांचं RT ॲस्पिरेशन केलं आणि ते आपण तपासासाठी पाठवलेलं आहे. ते पण 2 मुलं आता स्टेबल झाली आहेत. त्यांना कॅज्युलिटीमध्ये स्टेबल केलं आणि त्यांना ऑब्झर्वेशनसाठी आपण एक्सरे काढून ऑब्झर्वेशनसाठी आपण त्यांना पिडियाट्रिक वॉर्डला ॲडमिट केलेलं आहे. उरलेल्या 14 मुलांना सुद्धा त्यांचे एक्सरे आणि रुटीन इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना ऑब्झर्वेशनसाठी पिडियाट्रिक वॉर्डमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे. आणि सध्या सगळे पेशंट स्टेबल आहेत. कोणालाही असं हे नाही. पण युजली फूड पॉयझनिंगमध्ये आपल्याला त्याचा त्रास किडनी किंवा लंग्स किंवा लिव्हरवर होतो. तर त्यासाठी आपल्याला काही तपास करणं आवश्यक असतं. ते आम्ही तपास करतो आहे. सगळ्यांचे एक्सरे काढलेले आहेत. एक्सरेमध्ये तरी काही सिग्निफिकंट चेंजेस आढळले नाहीत. ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये लिव्हर आणि किडनीवर काही परिणाम झाला नाही हे सगळं चेक करू आम्ही आणि 24 तास त्यांना ऑब्झर्व करून आम्ही त्यानंतर योग्य तो डिसीजन घेऊ. हाँ जी, तो ये जो बच्चे आए थे लगभग 12:10 को हमारे वहाँ हमने ट्रीटमेंट स्टार्ट किया था और लगभग आधे घंटे में या 45 मिनट्स में हमने मेरा पूरा टीम ने, पीडियाट्रिक्स टीम ने, हम लोग कम से कम 8 से 9 डॉक्टर्स लोग थे जिन्होंने रिससिटेट किया. तो काफ़ी बच्चे स्टेबल थे. उसमें से 2 बच्चों को थोड़ा ड्राउजीनेस था, थोड़ा ऑल्टर्ड सेंसोरियम था, जिसके लिए हमें ट्यूब डालना पड़ा और पेट साफ़ करना पड़ा कि अगर कोई पॉइजनिंग केस होगा तो कभी आगे प्रॉब्लम हो सकता है. लेकिन फ़िलहाल सब बच्चे एकदम स्टेबल है. मैं हर एक माँ बाप को ये अश्योरेंस देता हूँ कि फ़िलहाल सब स्टेबल है. हम कुछ जांच कर रहे हैं जिसमें कभी कभार कुछ परिणाम बाद में निकल आता है, जैसे कि किडनी का प्रॉब्लम होगा या फिर लिवर का प्रॉब्लम होगा, जो इसीलिए हम सब बच्चों को 24 घंटे के लिए ऑब्जर्वेशन में रखने वाले हैं फ़िलहाल. सर, आप अभी तक क्या क्या इलाज आपने किया है और क्या क्या ट्रीटमेंट किए हैं जिससे बच्चे अच्छे हो? हाँ, तो फ़िलहाल सबसे पहले हमें बच्चों का वाइटल्स देखना होता है. वाइटल्स यानी हार्ट रेट बराबर है कि नहीं, बच्चा सांस ठीक से लेता है कि नहीं, और कुछ प्रश्न पूछना होता है कि बच्चे का सेंसोरियम ठीक है कि नहीं. उसके बाद जब हमें लगा कि सब बच्चे, ज़्यादा करके सब बच्चे अच्छे थे और हमने एक्सरे किया है कि कभी कभार बच्चे अंदर लंग्स में प्रॉब्लम हो सकता है बच्चों में, और ब्लड टेस्ट किया है, जैसा किडनी का होगा या लीवर का होगा, वो सब टेस्ट करके अभी वो टेस्ट भेजा गया है. मेरे हिसाब से ज़्यादा करके नॉर्मल होना चाहिए, लेकिन हम इसके लिए वेट करेंगे फ़िलहाल. खरं तर खूपच चिंताजनक घटना घडली आज आणिकगावच्या BMC शाळेमध्ये. जे शालेय पोषण आहार आहे त्या शालेय पोषण आहारामध्ये काही फूड पॉयझनमुळे साधारण 20 मुलांना इथे उलटी आणि याचा त्रास सुरू होता. आज शताब्दी हॉस्पिटल त्यांना घेऊन आणण्यात आलं. आज शताब्दी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून एक चांगली ट्रीटमेंट झाली मुलांना, की त्यामुळे मुलांना लगेच प्रथमोपचार मिळाला. आता ते 20 मुलं सगळे हॉस्पिटलमध्ये ऑब्झर्वेशनमध्ये आहेत डॉक्टरांच्या. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवेचा कुठेतरी बोजबारा उडालेला असताना अशा घटना घडणं खूपच चुकीचं आहे. आम्ही खरं तर त्या संस्थेवर, ज्या संस्थेने जे शालेय पोषण आहार हे करते त्या संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी करत आहोत.
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।